आधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टुला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी आहे। आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाहीये। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलताही येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। वरळीमध्ये विरोधात प्रचार केलेलाचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। तर भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आम्हीही वरळीतील सिटिंग सीट सोडल्या। धुरींच्या आरोपांवरती सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाहीये, तर अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारणही नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सावरकरांच्या विचारधारेवरती अजित पवारांचं मात्र नो कमेंट्स। सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ, अशी शेलारांचा अजित पवारांना इशारा। तर कुणीही आमच्यावरती जबरदस्तीने विचार लादू शकत नाही, सुरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्य एवढं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीकास्त्र। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधातील वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर बंद, तर बंद पाळू नये, अमित देशमुख यांचं सर्वांना आवाहन। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीत प्रचंड पाऊस पडणार, अंघोळ करून घ्या, सांगलीच्या प्रचार सभेत जयंत पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत, तर भिवंडी उल्हासनगरसह कल्याण पूर्वेत तसेच लातूरमध्ये देखील फडणवीसांची सभा। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर जारी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत आणि याचमध्ये सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीका। पुण्यातील गुन्हेगार उमेदवारांवरती पोलिसांचा वॉच, 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे। उमेदवारांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश, पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक। पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता। पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षणाचा वाद नसलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक। शिंदेंच्या शिवसेनेची बीकेसीमध्ये सभा होण्याची शक्यता। बीकेसीतील जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज। अकोल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हल्ला केल्याची माहिती, आरोपीला पोलिसांकडून 6 तासात अटक। मी प्रचार केला असता तर पराभव झाला असता, खोडके यांना 10,000 मतांनी पाडायची ताकद आहे। नवनीत राणांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर, आमदार सुलभा खोडके यांच्यावर टीकास्त्र।